नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील आज आपल्याला 13 जून 2025 झालेला शिफ्ट 2चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न आहे, सन 1813च्या सनद कायद्याने कोणती तरतूद मंजूर केली? उत्तर, पाश्चात्य विज्ञानाचा परिचय. समतोल मानवी आहारात रवगेजचा समावेश करण्याचे प्राथमिक कारण काय आहे? उत्तर, हे पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळते. सिंधू संस्कृतीशी संबंधित प्रसिद्ध डान्सिंग गर्ल पुतळा बनवण्यासाठी कोणती सामग्री वापरली गेली? उत्तर, कांस्य. भारताच्या 2001च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते शहरी भाग दशलक्ष प्लस अर्बन ॲग्लोमेरेशन सिटीज म्हणून ओळखले जातात? उत्तर, लखनौ. खालीलपैकी कोणत्या आधुनिक भौतिकशास्त्रज्ञाने न्यूटोनियन मेकॅनिक्सच्या पायाचे बारकाईने परीक्षण केले? उत्तर, अल्बर्ट आइन्स्टाईन. जानेवारी 2025मध्ये कोणत्या भारतीय नेत्याच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला? उत्तर, स्वामी विवेकानंद. फेब्रुवारी 2025मध्ये भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात 5 चित्ते सोडण्यात आले? उत्तर, कुनो राष्ट्रीय उद्यान. हैदराबादच्या निजामाने आपल्या राजवटीला पुढील प्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला. उत्तर, दख्खनमधील मुस्लिम सार्वभौमत्व. मार्च 2025मध्ये भारताच्या सशस्त्र दलांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण दिनाचा कोणता वर्धापन दिन साजरा करण्यात आला? उत्तर, 87वा वर्धापन दिन. ग्रेट हिमालयन रेंजचे दुसरे नाव काय आहे? उत्तर, अंतर्गत हिमालय. फेब्रुवारी 2025मध्ये कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने खाजगी कंपन्यांना त्यांच्या सिक्युरिटीजचे डिमटेरियलायझेशन करण्याची अंतिम मुदत वाढवली. नवीन मुदत काय आहे? उत्तर, 30 जून 2025. 2024मध्ये भारताच्या पर्यावरणीय नियमानुसार दंड आणि हरित मंजुरी लागू करण्यासाठी खालीलपैकी कोणते प्राधिकरण मजबूत करण्यात आले? उत्तर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ. चांद्रयान 4 मोहिमेसाठी LVM-3 रॉकेटचे किती प्रक्षेपण नियोजित आहे? उत्तर, 2. युनेस्कोद्वारे 2024मध्ये NGOची आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर, पॅरिस, फ्रान्स. उत्तर पश्चिम भारतातील उंटस्वारांच्या लोकगीतांमधून कोणत्या हिंदुस्थानी संगीत शैलीचा उगम झाला आहे? उत्तर, टप्पा. 24 जानेवारी 2025 रोजी भारतात मुलींचे हक्क आणि कल्याणासाठी कोणता दिवस साजरा करण्यात आला? उत्तर, राष्ट्रीय बालिका दिन. रोममधील COP16च्या विस्तारित सत्रादरम्यान कोणत्या महत्त्वपूर्ण आर्थिक वचनबद्धतेवर सहमती झाली? उत्तर, जैवविविधता संवर्धनासाठी वार्षिक $200 अब्ज. एकाधिक टॅब जसे ब्राउझर किंवा MS वर्ड असलेल्या ॲप्लिकेशन्समध्ये कंट्रोल+ टॅब काय करते? उत्तर, पुढील टॅबवर स्विच करते. 2011च्या जनगणनेनुसार लक्षद्वीपमधील कोणत्या बेटाची लोकसंख्या सर्वात कमी आहे? उत्तर, बित्रा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या यादीनुसार सहकारी संस्थांचे वर्गीकरण करण्यात आले आहे? उत्तर, राज्य यादी. शेतजमिनींवर वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या धोरणाच्या शिफारशीनुसार कृषी वनीकरणाची संकल्पना करण्यात आली? उत्तर, राष्ट्रीय कृषी वनीकरण धोरण 2014.
कोणत्या राज्यात बदलत्या शेतीला झूम म्हणून ओळखले जाते? उत्तर आसाम. नीती आयोगाच्या पॉलिसी ब्रीफ इंडियाज बूमिंग गिग आणि प्लॅटफॉर्म इकॉनॉमी 2022 नुसार 2029-30पर्यंत भारतातील गिग कर्मचाऱ्यांचा अंदाजित आकार किती असेल? उत्तर 23.5 दशलक्ष. 2025च्या मानव विकास निर्देशांक अहवालात भारताचा मानव विकास निर्देशांक किती आहे? उत्तर 0.685. खालीलपैकी कोणते इनपुट उपकरणाचे उदाहरण आहे जे वापरकर्त्यांना मजकूर टाईप करून संगणकाशी संवाद साधण्याची परवानगी देते? उत्तर कीबोर्ड. खालीलपैकी कोणते बरोबर जुळत नाही? उत्तर हेरका चळवळ, पश्चिम बंगाल. बहुराज्य सहकारी संस्थांसाठी कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर संसद. इस्लामिक शासकांच्या कारकिर्दीत खालीलपैकी कोणती खाजगी इमारत होती? उत्तर दिवाण-ए-खास. गुप्तांच्या नंतर भारताच्या कोणत्या भागावर राष्ट्रकूटांचे वर्चस्व होते? उत्तर डेक्कन. आपल्या सल्लागार क्षमतेमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताच्या राष्ट्रपतींना दिलेला सल्ला विचारात घेतला जातो? उत्तर राष्ट्रपतींना बंधनकारक. अरवली आणि विंध्य ही पर्वतरांगांमध्ये कोणते पठार आहे? उत्तर माळवा. भारतीय राज्यघटनेचा भाग 4 मध्ये खालीलपैकी कोणता उल्लेख नाही? उत्तर अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून हिंदी भाषेचा प्रचार. खालीलपैकी कोणते उपकरण इनपुट आणि आउटपुट दोन्ही उपकरणे म्हणून कार्य करू शकतात? उत्तर टच स्क्रीन. कॉम्प्युटर मेमरी पदानुक्रमाच्या संदर्भात तुम्ही रजिस्टर्समधून दुय्यम स्टोरेजकडे जाताना ॲक्सेस स्पीड आणि प्रति बिट किमतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? उत्तर प्रवेशाचा वेग कमी होतो आणि प्रति बिट खर्च कमी होतो. मल्टीकोर प्रोसेसर असलेल्या संगणक प्रणालीचा विचार करा. एकाच वेळी अनेक स्वतंत्र कार्ये कार्यान्वित करताना समान क्लॉक स्पीडसह सिंगल कोर प्रोसेसरच्या तुलनेत एकाधिक कोर असण्याचा प्राथमिक फायदा काय आहे? उत्तर एकाच वेळी अनेक स्वतंत्र प्रक्रिया हाताळण्याची आणि कार्यान्वित करण्याची सुधारित क्षमता. औपनिवेशिक काळात भारताचा औद्योगिक विकास हा ब्रिटिशांच्या धोरणाचा परिणाम होता. खालीलपैकी कोणता पर्याय स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला भारतातील औद्योगिक विकासाच्या स्वरूपाचे सर्वोत्तम वर्णन करतो? उत्तर मर्यादित औद्योगिक क्रियाकलाप, प्रामुख्याने कलकत्ता आणि बॉम्बेसारख्या काही शहरांमध्ये केंद्रित. खालीलपैकी कोणता पर्याय भारतातील मंत्रिपरिषदेला लागू असलेल्या सामूहिक कार्यकारी जबाबदारीच्या तत्त्वाचे सर्वोत्तम वर्णन करतो? उत्तर सर्व मंत्री सरकारी निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेतात. भारतातील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पारदर्शकता वाढविण्यासाठी 2024 मध्ये खालीलपैकी कोणता बदल कंपनी कायदा सुधारणांतर्गत करण्यात आला? उत्तर अनिवार्य त्रैमासिक CSR अहवाल स्वतंत्र ऑडिटसह. भारतातील औद्योगिक क्षेत्राबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 1. नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी 2011 नुसार मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात निर्माण केलेल्या प्रत्येक नोकरीमुळे संबंधित क्रियाकलापांमध्ये 2-3 अतिरिक्त नोकऱ्या निर्माण होतात. 2. उद्योग सध्या अस्तित्वात असलेल्या वस्तूंचे मूल्य वाढवतात आणि त्यामध्ये कार्यरत कामगारांच्या कौशल्यामध्ये देखील भर घालतात, म्हणून हे क्षेत्र देखील एक परिवर्तनशील क्षेत्र मानले जाते. 3. उद्योगांमुळे लोकसंख्येच्या मोठ्या भागाला रोजगार मिळत असल्याने आपल्या देशातून बेरोजगारी आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी औद्योगिक विकास ही एक पूर्वशर्त आहे. उत्तर 1, 2 आणि 3. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे.
या सर्व प्रश्नांची PDF टेलिग्राम चॅनलला शेअर केली जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.